सुरू करूया सर. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या सगळ्यांना परत एकदा या ठिकाणी भेटून मला खूप आनंद होतोय. जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून आपण काही सत्र राबवली सती साधनेची. एक आठवड्याचं एक सत्र होतं. त्याच्यानंतर आपण हिंदी आणि मराठीमध्ये काही सत्र घेतली आणि व्यक्तिगत पातळीवर देखील आपलं जे बोलणं आहे या विषयावर हे निरंतरपणे चालू आहे. आनंद सरांनी आणि आम्ही थोडी चर्चा करून असं ठरवलं की आता एक दीर्घकालीन सत्र घ्यायला पाहिजे. म्हणून हे सत्र आपण सुरू करीत आहोत. हे जे 40 दिवसांचं नव्हे, आजपासून नोव्हेंबर 31 पर्यंत ह्याच्यामध्ये साधारण 35 सत्र होतील. पण ते आपण 40 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि 40 सत्रांमध्ये आपला हा जो सती साधनेचा विषय आहे हा आपण प्रॅक्टिकली पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपली प्रॅक्टिस पूर्ण होईल असं नाही. प्रॅक्टिस विषयीची जी काही पर्याप्त माहिती आहे, आवश्यक माहिती आहे, ती आपण या कालखंडामध्ये, या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण हा खूप मोठा विषय आहे तसं पाहिलं तर. आणि तो विषय आपण एका छोट्या दायऱ्यामध्ये, एका छोट्या लिमिटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. 40 सत्र म्हणजे साधारणपणे 40 तास. आणि 40 तासामध्ये देखील आपण म्हणजे आज सोमवार गुरुवार अशा पद्धतीनं आपण ही सत्र ठेवणार आहोत. आणि मधला जो पिरियड आहे, सोमवार ते गुरुवार ते सोमवार, याचा मधला जो कालखंड आहे हा आपण आपल्या व्यक्तिगत प्रॅक्टिससाठी, व्यक्तिगत साधनेसाठी उपयोगाला आणायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, अशी माझी अपेक्षा राहील. कारण साधनेचा अर्थच प्रॅक्टिस होतो. आपल्याला जे साध्य करायचे त्याच्यासाठी आपण जे काही प्रयत्न करतो, प्रॅक्टिस करतो, त्याला आपण साधना म्हणतो. त्यामुळे साधना म्हणजे केवळ थेरी नाही, साधना म्हणजे प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस म्हणजे पुन्हा पुन्हा करणं आहे. आणि पुन्हा पुन्हा का करायचं आहे तर ती गोष्ट आपल्यामध्ये ॲब्झॉर्ब झाली पाहिजे, आपल्यामध्ये झिरपली गेली पाहिजे, ती आपली बनली पाहिजे. आपलं मन त्यानं भावित झालं पाहिजे. ज्याला आपण भावनामय प्रज्ञा म्हणतो ना, ते भावित झालं पाहिजे. आपलं मन त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. म्हणून आपल्याला प्रॅक्टिस करायची, भावना करायची, साधना करायची. आणि मधला जो कालखंड राहणार आहे, गुरुवार सोमवारचा मधला, हा आपल्याला तो साधनेसाठी उपयोगात आणायचा आहे. तरच आपल्याला हे जे सती साधना ज्याला आपण म्हणतो ती पूर्ण होणार आहे. केवळ आज आपण ऐकलं, परत गुरुवारी ऐकलं, परत सोमवारी ऐकलं, परत गुरुवारी ऐकलं, असं करून मला वाटतं ही प्रॅक्टिस आपल्या लक्षात येणार नाही. आपण एक सूचना टाकलेली आहे सती साधना ग्रुपवर, का हे आपलं एक संशोधन आहे, अनुसंधान आहे, रिसर्च आहे. कशाचा रिसर्च आहे, कशाचं अनुसंधान आहे हे सांगणं थोडं कठीण आहे.
पण हा आपल्या स्वतःचा शोध आहे असं म्हणू शकतो आपण. आपल्या स्वतःचा शोध आहे. आपल्या स्वतःचा शोध का घ्यायचा? कारण आपण स्वतःला ओळखत नाही. आपल्या मनातले विचार आपल्याला सगळे माहिती नसतात. आपल्या मनातल्या भावना आपल्याला सगळ्या माहिती नसतात. आपल्या मनातल्या सवयी आपल्याला माहिती नसतात. आपला स्वभाव आपल्याला माहिती नसतो. आपल्याला राग का येतो हे आपल्याला माहिती नसतं. चीड का येते हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण डिप्रेशनमध्ये का जातो, खचून का जातो हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला स्वप्न का पडतात हे आपल्याला लक्षात येत नाही. आपण अनेक गोष्टी का विसरतो हे आपल्याला लक्षात येत नाही. याचं एक कारण आहे, महत्त्वाचं कारण आहे, आपण आपल्याशी कनेक्टेड नाही. आपण आपल्याशी जोडले गेलेले नाही. त्यामुळे आपण आपल्याला ओळखत नाही. वी डोंट नो आवर सेल्फ. याच्या विरुद्ध नो आवर सेल्फ. स्वतःला ओळखा, स्वतःला जाणून घ्या, स्वतःचा बोध करून घ्या, स्वतःची सती डेव्हलप करा, जागृती डेव्हलप करा. असं हे संशोधनाचं स्वरूप आहे. आणखीन हे संशोधनाचं स्वरूप, या संशोधनाचं कारण काय, हे सती साधना आपल्याला करण्याचं कारण काय, तर आपल्याला आपल्या जीवनातला जो मुख्य प्रश्न आहे, ज्याचे मी अनेक आता काही शब्द आपल्याला सांगितले की आपण डिप्रेशनमध्ये असतो, चिंतेत असतो, अस्वस्थ असतो. ज्याला बुद्धानं एक चांगला शब्द वापरलेला आहे, सुखम सेती नसतो आपण. म्हणजे आपल्याला सुखानं झोप येत नाही, शांतपणे आपल्याला झोप येत नाही. आपण शांतपणे बसू शकत नाही, शांतपणे बोलू शकत नाही, शांतपणे विचार करू शकत नाही. तर अस्थिरता, अशांतता, ज्याला एका शब्दामध्ये बुद्धांनी दुःख म्हटलेलं आहे, मनाचं विचलन म्हटलेलं आहे, हा आपल्या मनाचा स्वभाव आहे. हा आपल्या जीवनाचा जणू काही स्थायी भाव आहे. हे सत्य आहे. म्हणून बुद्धांनी जी 4 आर्य सत्य सांगितली त्याच्यामध्ये पहिलं सत्य जे आहे ते दुःख आहे, हे सत्य आहे. दुःखाला कारण आहे, दुसरं सत्य आहे. दुःखातून आपण बाहेर पडू शकतो, म्हणजे दुःख निवारण करू शकतो, म्हणजे निब्बाण प्राप्त करू शकतो, हे तिसरं सत्य आहे. आणि हा निब्बाण प्राप्त करण्याचा, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, अस्तित्वात आहे, हे सत्य आहे, असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. हे सत्य आहे. दुःख हे सत्य आहे, कारण सत्य आहे, निब्बाण सत्य आहे, मार्ग सत्य आहे. हा सत्याचा शोध आपल्याला ह्या कालखंडामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. पण आपल्याला घ्यायचं आहे असं आपण म्हणतो, मी म्हणतो मला घ्यायचं आहे, मी ते काम करू शकतो. आनंद सरांना घ्यायचं, आनंद सर ते काम करू शकतात. इथे आपण जे आता ऐकणारी मंडळी आहोत, हॅलो, आपला आवाज शक्यतो अनम्यूट करू नये. इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर असं करण्याची इच्छा असेल की मला माझ्या जीवनातले ताण तणाव, दुःख, चिंता, अस्वस्थता, अस्थिरता जे काय आहे ते मला कमी कमी करत पूर्ण घालवायचे आहेत, हे आपण ठरवलं तर होऊ शकतं. आपण नाही ठरवलं तर नाही होणार, ते ऐकून होणार नाही. मी ठरवलं तर त्याचा मला अनुभव येईल, तुम्ही ठरवलं तर त्याचा तुम्हाला अनुभव येईल. तर तसा संकल्प आपण या ठिकाणी करायचा आहे की आपण जे काही आता हे 35-40 सत्र घेणार आहोत 31 नोव्हेंबरपर्यंत, 30 नोव्हेंबरपर्यंत, हे आपण सिरियसली करण्याचा प्रयत्न करणार आहोत, मनापासून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचा आपण संकल्प करायचा आहे, ठरवायचा आहे. आणि मग आपण या सत्रांमध्ये सहभागी
झालेलाच आहात ते कंटिन्यू करायचं आहे. जर आपल्या मनाचा संकल्प बनला नसेल तर केवळ माहिती आपल्याला या ठिकाणी होईल, परंतु आपल्याला त्याच्यापासून लाभ मिळणार नाही. तर सती साधना, सती हा विषय, साधनेबद्दल आपण पाहिलं. साधना ही प्रॅक्टिस आहे, पण कशाची साधना? तर सतीची साधना. सती हा पाली शब्द आहे, आपल्याला माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. कारण पाली शब्द हा, सती हा शब्द, पाली शब्द आपण बऱ्याच लोकांनी ऐकलेला असेल, वाचलेला असेल. तो आपल्या ध्यानाचा देखील विषय असेल, ध्यान साधनेतला. बुद्धांनी सती शब्द कोणत्या अर्थानं वापरला, हा एक आपल्याला जरा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधून, वेगळ्या अँगलने थोडासा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. सती म्हणजे ध्यानच का? ध्यान आणि सती एकच आहे का? असे आता अनेक प्रश्न लोकांचे येऊ लागलेले आहेत. आपल्याही मनात असतील, माझ्याही मनात. मी आता याच्यामध्ये 36 वर्षापेक्षा जास्त काळ आहे या विषयामध्ये. बुद्ध धम्म, ध्यान साधना, अभ्यास आणि आता अलीकडे सती साधना, ह्याच्यामध्ये बरीच वर्ष गेली. माझ्या मनात हा संभ्रम काही दिवसांपूर्वी होता, काही दिवसापर्यंत होता तो. पण आता जे काही गोष्टी मला ज्या उलगडल्यात तेवढ्याच मी आपल्याशी शेअर करणार आहे. मी टीच करणार नाही, मी शिकवत नाही आपल्याला, असं कृपया समजू नये की मी शिकवतो आपल्याला. शिकवण्यासाठी आपण नाही इथे, मी इथे शिकवण्यासाठी बसलो नाही. मी माझे अनुभव फक्त शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो आपल्या अनुभवाशी मॅच होतो की नाही, तो आपल्या अनुभवाशी जुळतो की नाही, हे आपण प्रॅक्टिस करून ठरवायचं आहे. त्यामुळे आता इथे आपण जे काही चर्चा करणार आहोत हा प्रॅक्टिकल विषय आहे आणि आपण तो प्रॅक्टिकली समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे शहानिशा करायची आहे. मी जे म्हणतो, जे सांगतो, शेअर करतो, हे खरं आहे का, हे तपासून ते पाहायचं आहे. आणि हा बुद्धांच्या शिकवणीतला एक मुख्य धागा आहे, सूत्र आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कालाम सूत्र आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध सूत्र आहे. आणि या सूत्रामध्ये बुद्धांनी जो प्रमुख उपदेश कालामांना केलेला आहे तो हाच आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या अनुभवाच्या कसोटीवर घासून पहा. एखादा सांगणारा असं सांगतो आणि हे सत्य आहे असं सांगतो, फार चांगल्या पद्धतीनं सांगतो, गोंडस पद्धतीनं सांगतो, प्रलोभनीय भाषा वापरतो, व्यक्तिमत्व फार चांगलं आहे म्हणून एखादी गोष्ट स्वीकारू नका. आपल्या मनाला ती पटते का, आपल्याला तसा अनुभव येतो का, तरच त्याला सत्य माना. तोच निकष आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. या ठिकाणची प्रत्येक गोष्ट आपण तपासून पाहायची आहे. तर सती म्हणजे जागृती, सती म्हणजे भान, असा त्याचा एक अर्थ करतो मी. अवेअरनेस, पण कशाची जागृती, कशाचा अवेअरनेस, आणि का अवेअरनेसची प्रॅक्टिस का करायची, जागृतीची प्रॅक्टिस का करायची? मानसशास्त्र पण सांगतं की आपलं मन 90% 80% अजागृत आहे. म्हणजे आपण जरी पाहत असलो, ऐकत असलो, बोलत असलो, असं वाटतं की आपण फार एकदम पूर्णपणे जागृत आहोत. परंतु आपल्याला माहिती असतं की आपल्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला अज्ञात असतात, अनभिज्ञ असतात, अविद्येमध्ये असतात. आपल्या मनावर
मनामध्ये, शरीरामध्ये जे जे काही संस्कार झालेले आहेत ते संस्कार सगळेच आपल्याला जाणवत नसतात, दिसत नसतात, कारण आपण अजागृत आहोत. आणि म्हणून संभ्रम आहे. तर ही जागृती डेव्हलप करण्याचा बुद्धांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग म्हणजे सतीचा मार्ग आहे. आणखीन स्पष्ट करण्यात म्हणायचं झालं, सतीपठ्ठानाचा मार्ग आहे, सती संप्रजन्याचा मार्ग आहे. तथागत बुद्धांची जी अंतिम शिकवण आहे ती शिकवण देखील 2 शब्दामध्ये सांगितली जाते, अपमादेन संपादेथ. अपमादेन संपादेथ, संपादेथ म्हणजे प्रयत्नरत राहा. कसं? अपमादेन, अपमाद म्हणजे जागृती, अपमाद म्हणजे सती आहे, अपमाद म्हणजे आत्मभान आहे. हे बुद्धांनी ह्या 2 शब्दात का सांगितली आपली शिकवण? याचा सार 2 शब्दात का सांगितला? तर ह्या 2 शब्दामध्ये संपूर्ण धम्म साठवलेला आहे. खरं म्हणजे एका शब्दात साठवलेला आहे, आणि तो म्हणजे अपमाद आहे, तो म्हणजे सती आहे, तो म्हणजे भान आहे, जागृती आहे. बुद्धांना पण आपण सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. त्यांनी देखील जी काही प्राप्ती केली, जी काही दुःखमुक्ती मिळवली, निब्बाण मिळवलं, अरहतपद मिळवलं, ते सम्यक संबुद्ध झाले. हे कशाच्या आधारावर? सतीच्या आधारावर, जागृतीच्या आधारावर. आपल्याला माहिती आहे की त्यांचं जे जीवन होतं सिद्धार्थ गौतमांचं, दोन्ही टोकांचा अनुभव घेतलेलं ते जीवन होतं. दोन्ही टोकं कोणती? एक सुखोपभोगाचं जीवन टोक, आणि दुसरं आत्मक्लेशाचं टोक. आत्मक्लेश, ध्यान साधना हे दुसरं टोक, आणि सुखोपभोगाचं टोक. सुखाचा उपभोग ते राजपुत्र असताना त्यांनी घेतलेला होता, आणि त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलेलं आहे की ह्याच्यामध्ये किती सुखाचा उपभोग घ्या, किती इंद्रियांना पाहिजे ते विषय द्या, चांगलं 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 पहा, चांगलं ऐका किंवा आवडीचं ऐका, इंद्रियांना जे डोळ्यांना जे आवडेल ते पहा, कानांना जे आवडेल ते ऐका, नाकाला जो आवडेल तो गंध घ्या, जिभेला जो आवडेल ती चव घ्या, त्वचेला जो काही चांगला स्पर्श आवडेल तो स्पर्श मिळू द्या. माणसाचं मन स्थिर आणि शांत होत नाही, राहत नाही. हा आपल्या जीवनातला नेहमीचा अनुभव आहे. तोच अनुभव सिद्धार्थ गौतमांना आला. आणि जर याच्यात आनंद नाही, याच्यात जर सुख नाही, याच्यात जर अस्थिरता आहे, अशांतता आहे, तर मग सुखाच्या शोधासाठी किंवा दुःखमुक्तीसाठी आपण का प्रयत्न करू नये, असा त्यांच्या मनामध्ये विचार आलेला आहे. आणि आपण पाहतो की त्यांना 4 दृश्य दिसली म्हणून त्यांनी गृहत्याग केला, असंही इतिहास सांगतो किंवा ग्रंथ सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं एक सामाजिक कारण त्याला सांगितलं, सामाजिक संघर्षाचं कारण सांगितलं, आणि तो म्हणजे रोहिणी नदीच्या पाण्यावरून झालेला शाक्य कोलियांमधला वाद आहे. त्या वादाची परिणती म्हणून सिद्धार्थ गौतमांना गृहत्याग करावा लागला किंवा त्यांनी केला, हे आपण जाणतो सर्वजण. एकूणात हे जे काही सुखोपभोगाचं जीवन आहे हे संघर्षाचं जीवन आहे. हा अशांतते पूर्ण शांतता न देणारं जीवन आहे. थोडंसं मिळालं की त्याच्यानंतर पुन्हा अस्थिरता, अशांतता, पुन्हा असंतुष्टी, सारखं काही ना काही पाहिजे. आणि किती दिलं तरी मनाची तृप्ती होत नाही, कारण मनाच्या तृष्णा कधी शमत नाही. तर हे त्यांना पाहिल्यावर त्यांना वाटलं हे असं कसं आपण जीवन जगू शकतो. म्हणून ते शोधासाठी बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर
आपण पाहतो की अलार काला मुद्दक रामपुत्र भृगुऋषी या लोकांच्या कडून त्यांनी ध्यान साधना शिकून घेतलेल्या आहेत. विशेषतः अलार काला उद्दक रामपुत्राचा आपण उल्लेख वाचतो की त्यांनी ह्या दोघांनी त्यांना 8 प्रकारच्या ध्यान साधना शिकवल्या. 4 रूप ध्यान, 4 अरूप ध्यान. आणि ती ध्यान साधना केल्यानंतर एकाग्रतेची सर्वोच्च पातळी अलार काला उद्दक रामपुत्रासारखी त्यांना मिळाली, सिद्धार्थ गौतमांना. आणि हे दोघं एक एक करून त्यांना म्हणतात की आता आमच्याकडे याच्यापेक्षा पुढचं देण्यासारखं काही नाही, तर आता आपण मिळून हा जो ग्रुप आहे, हा जो गट आहे, हा आपण चालू, आणि तुम्ही थांबा, इथलं आधिपत्य तुम्ही सांभाळा, असं दोघं एक एक करून म्हणतात त्यांना. परंतु सिद्धार्थ गौतम त्यांना उत्तर देतात की ज्याच्यासाठी मी गृहत्याग केलेला आहे ती दुःखमुक्ती ह्या ध्यान साधनांमधून मिळत नाही, मला मिळालेली नाही. त्यामुळे धन्यवाद देऊन ते तिथून निघून जातात आणि ध्यान साधनेचा मार्ग तिथे सोडतात. नंतर मग आत्मक्लेशाच्या मार्गानं ते तो आजमावून पाहण्याचा प्रयत्न करतात. आत्मक्लेशामध्ये आपण पाहतो की त्यांची तपश्चर्या ही इतकी कठोर होती. बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये याचं हे केलेलं आहे. बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की ती तपश्चर्या इतकी कठोर होती की शेवटी त्यांचं जे शरीर आहे ते इतकं कृश झालं. एक मिनिट हा, थोडासा शेवटी त्यांचं या आत्मक्लेशामुळे त्यांचं शरीर इतकं क्रूर झालं की त्यांच्यामध्ये त्राण राहिला नाही, आणि मग ते चक्कर येऊन पडले, घिरी येऊन पडले. मग सुजाताची खीर हे आपल्याला ग्रंथामध्ये उल्लेख असलेला आपल्याला माहिती आहे. सुजाताची खीर त्यांना मिळाल्यानंतर, खाल्ल्यानंतर, ते अन्न सेवन केल्यानंतर त्यांच्यामध्ये तरतरी येते. तरतरी आल्यानंतर त्यांना प्रश्न पडतो, राजपुत्र असतानाही दुःख, आणि हे ध्यान साधना आणि आत्मक्लेशाच्या मार्गाने दुःख, मग दुःख मुक्ती जीवनामध्ये मिळू शकते की नाही, शक्य आहे की नाही. त्यांना मग त्यांचा एक प्रसंग आठवला. लहानपणी ते एकदा शुद्धोदन नांगर चालवित असताना, एका सणाच्या प्रसंगी नांगर चालवित असताना हे दुपारच्या उन्हामध्ये एका झाडाखाली जाऊन बसले. आणि झाडाखाली बसल्यानंतर ते जे स्वतःशी कनेक्ट झाले, स्वतःच्या संपर्कात आले, ज्याला सती म्हणता येईल, ज्याला जागृती म्हणता येईल, आत्मभान म्हणता येईल, तो अनुभव त्यांना आला. आणि तो अनुभव त्यांना यावेळी आठवला. आणि मग त्यांनी 40 दिवसामध्ये जागृतीच्या आधारे, सतीच्या आधारे जे काही प्राप्त केलं त्याला आपण बुद्धत्व म्हणतो, संबोधी म्हणतो, दुःखमुक्तीचं ज्ञान म्हणतो. याच्या आधारे सिद्धार्थ गौतमांना ते बुद्ध झाले, अरहत झाले, आणि जे करायला पाहिजे होतं, ज्याच्यासाठी त्यांनी गृहत्याग केला होता, ते त्यांना त्या ठिकाणी मिळालं. आणि याला त्यांनी मध्यम मार्ग म्हटलेला आहे. 2 टोकाचा मार्ग सोडून त्यांना जे सापडलं तो मध्यम मार्ग. तर पहिला जो मार्ग सुखलोलुपतेचा आहे त्याला आपण ग्रंथामध्ये कामसुखल्लिकानुयोग असं म्हणतो. म्हणजे काम वासनेमध्ये तुम्ही व्यस्त राहा, विसरा, हे दुःख वगैरे विसरा, आणि इंद्रिय सुखामध्ये व्यस्त राहा. हे एक जगण्याचं, खा प्या मजा करा, हे एक जीवन जगण्याची पद्धत आहे. पण त्याच्यातून शांतता मिळत नाही, सुख मिळत नाही, दुःख कमी होत नाही, हे ज्यांच्या लक्षात येतं ते मग दुसऱ्या टोकाला जातात. या इंद्रियांना सुख जर किती दिलं तरी जर इंद्रियांना सुख मिळत नाही, मन जर
सतत काही ना काही जर मागत असेल तर मग याला आणखी त्रास द्या. इंद्रियांना क्लेश द्या, शरीराला क्लेश द्या, मनाला क्लेश द्या, इतका क्लेश द्या की ते दुःखातून मुक्त होईल. पण तसं कधी होत नाही. आत्मक्लेशाने कधी उलट दुःख वाढत जातं. तर या दोन्ही टोकातून त्यांना जो मधला मार्ग हा जो सापडला आहे, या दुसऱ्या टोकाला अत्त किल मथानुयोग असं म्हटलेलं आहे. मग बुद्धांना हा जो मधला मार्ग मिळालेला आहे, जो सतीचा मार्ग आहे, जागृतीचा मार्ग आहे, हा मिळाल्यानंतर, दुःखमुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि सांगितल्यानंतर एका पाठोपाठ अनेक लोक काय आलं, दुःखातून मुक्त होऊ लागले. आणि मग जे मुक्त झाले त्यांनी दुःखमुक्तीचा पुढे प्रचार केलेला आहे. आणि त्यांनी तो प्रचार केलेला आहे म्हणून ती गोष्ट आपल्यापर्यंत आलेली आहे. हे आपण लक्षात घेऊया. बुद्धांनी जे प्राप्त केलं हे जर स्वतःपुरतं ठेवलं असतं तर ते आपल्यापर्यंत आलं नसतं. आणि त्यामुळं आपण तथागत बुद्धांचे खरोखर ऋणी आहोत, कृतज्ञ आहोत की त्यांच्यामुळं आज आपण हा वर्कशॉप घेऊ शकतो. त्यांच्यामुळं आपण हा साधनेचा वर्ग आपण घेऊ शकतो. कारण त्यांनी ज्या गोष्टी पास ऑन केल्या, सांगितल्या, शेअर केल्या, मार्ग दाखवला, मार्गदात्यानं मार्ग दाखवला, तो मार्ग दाखवला नसता तर आज आपण या मार्गावर आलो नसतो. तर आपण स्वतःला देखील धन्य मानलं पाहिजे की आपण फार मोलाच्या आणि महत्त्वाच्या मार्गावर आहोत. परंतु केवळ मार्गावर उभं राहून चालणार नाही. मार्गावर चाललो तर आपण इच्छित स्थळी जाऊ शकतो. बुद्धांना जे मिळालं ते आपल्याला देखील मिळू शकतं. हा बुद्धांनीच जगाला दिलेला एक प्रकारे संदेश आहे आणि आशावाद आहे. तोच प्रयत्न आपण या दरम्यान करणार आहोत, कार्तिक पौर्णिमेपर्यंत, नोव्हेंबरपर्यंत. आणि पाहणार आहोत की हा जो सतीचा मार्ग आहे, जागृतीचा मार्ग आहे, हा कसा असू शकतो. जागृती कशाची? तर आपल्या अस्तित्वाची, आपल्या जीवनाची. ती जागृती का पाहिजे? तर आपण जागृत नाही हे आपल्याला आधी लक्षात घ्यावं लागतं. आपण जागृत नाहीत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा जागृतीचे प्रयत्न सुरू होतात. आपल्या मनामध्ये जी काही चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा बोध आपल्याला होतो का? तर नाही होत. आपल्या मनामध्ये ज्या इमोशन्स आहेत, भावना आहेत, आपलं जे चित्त आहे, त्या चित्तातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या भावनांची आपल्याला जाणीव होते का? नाही होत. शरीरामध्ये ज्या अनेक ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्या आपल्या आत चाललेल्या आहेत, याची आपल्याला जाणीव होते का? नाही होत. आपण स्वतःसाठी जणू काही एक अपरिचित आहोत. आणि अपरिचित असल्यामुळे, स्वतःचा बोध नसल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही अनुभव आपल्याला, विशेषतः विचलनाचे, मानसिक विचलनाचे, चिंतेचे, अस्वस्थतेचे, अस्थिरतेचे, आत्मविश्वासाच्या अभावाचे, भयाचे, कामछंदाचे, द्वेषाचे, चिडखोरपणाचे जे काही अनुभव आपल्याला येतात त्याचं आपल्याला विश्लेषण करता येत नाही. आणि आपण म्हणतो असं का होतं, मला शांत झोप का लागत नाही, मला वाईट स्वप्न का पडतात, ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडं नसतात. कारण आपण जागृत नाही, आपण आपल्याशी कनेक्टेड नाही, आपण सतीमध्ये नाही, आत्मभान नाही. आणि म्हणून याची आपल्याला आवश्यकता आहे. आणि हे काम कसं करायचं हे आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी काही
बुद्धांच्या शिकवणीचे काही संदर्भ आपण पाहणार आहोत. विशेषतः एक संदर्भ या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याच्या अनुषंगाने इतर काही संदर्भ या 35, 40, 17मध्ये जे येतील ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण मुख्य जे सूत्र आहे ते आनापानसती सूत्र हे आपण अभ्यासासाठी, चिंतनासाठी, प्रॅक्टिससाठी आपण घेणार आहोत. कारण माझ्या मते आनापानसती सूत्र हे इतकं महत्त्वाचं सूत्र आहे की त्याच्यामध्ये श्वासापासून, आनापान म्हणजे श्वास, आत येणारा श्वास, बाहेर येणारा श्वास, श्वासापासून निब्बाणापर्यंतचे जे सूत्र आहे, म्हणजे दुःखमुक्तीपर्यंत जे सूत्र आहे, हे सूत्र इतक्या सुटसुटीतपणे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते आपल्याला इतरत्र पाहायला मिळत नाही. इतर सूत्रांमध्ये काही गोष्टी आहेत त्याचा, परंतु याच्यामध्ये इतकं सरळ सोपं असं सांगितलेलं आहे की हे एक सूत्र जर आपल्याला समजलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा हळूहळू होऊ लागतो. आपण किती अभ्यास केलेला आहे, किती वाचन केलेलं आहे, किती वर्ष ध्यान साधना केलेली आहे, त्या सगळ्याची शहानिशा, त्या सगळ्याचं व्हेरिफिकेशन या एका सूत्रामध्ये आपल्याला होऊ शकतं, असं मला थोडंसं अनुभवातून सांगावंसं वाटतं. काय म्हटलेलं आहे या सूत्रामध्ये? आनापानसती सूत्र हे मध्यम निकाय मधलं 118 नंबरचं सूत्र आहे. असे मी ऐकले, आनंद बुद्धांचे जे प्रमुख शिष्य होते ते सांगतात हे. असे मी ऐकले की एकदा तथागत श्रावस्ती येथे मृगारमाता प्रासादाच्या पूर्वारामात सारीपुत्र, मोगलान, महाकाश्यप, महाकात्यायन, महाकोठित, महाकल्पीन, महाचुंद, अनिरुद्ध, रेवत, आनंद आणि इतर अभिज्ञात स्थविर श्रावक शिष्यांसह विहार करीत होते. तेव्हा कार्तिक पौर्णिमेच्या रात्री तथागतांनी भिक्खू संघाला संबोधित केले. भिक्खूंनो, साधकांनो, हा साधकांनो शब्द मी या ठिकाणी टाकलेला आहे कारण साधकांना त्या गोष्टी लक्षात येतात. केवळ भिक्षू बनल्यामुळं नाही, तर भिक्खू हा साधक पाहिजे, प्रॅक्टिस करणारा पाहिजे. भिक्खूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या, विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे. भिक्खूंनो, साधकांनो, जे प्राप्त करायचे आहे ते प्राप्त करण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार अनुभव करायचा आहे तो करण्यासाठी प्रयत्न करा. भिक्खूंनो, साधकांनो, आनापानसतीची भावना म्हणजे साधना, सराव केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना